इतकं छान वाटतंय ना, आपल्यातले दोन मित्र प्रेमात पडलेत एकमेकांच्या. प्रेमी इतकी गोड गोष्ट आहे ना आपल्या आयुष्यात. हो आनंदी, पण कसं आहे ना, पप्या परत आला असेल, आता झोपूया. ऐक ना, आपण ना त्यांचं प्रेम कसं वाढेल याची काळजी घेऊया. त्यांना ना जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल याचा प्रयत्न करू. त्यांचं प्रेम कसं खोलात जाईल हा पण प्रयत्न करू. हा, हो की नाही? हो, पण आता झोपूया ना. प्रयत्न नंतर करायचे, आता झोपूया. अरे हो. ऐक ना, त्यांचे स्वभाव हे किती पूरक आहेत ना एकमेकांसाठी. म्हणजे बघ ना, आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवतं, आपल्या आयुष्यात कोण यायला हवं हे मन ठरवतं, आणि आपल्या आयुष्यात कोण टिकणार आहे हे स्वभाव ठरवतं. आता झोपूया ना, झोप येते खूप. अरे ऐक ना, काय ती दोघं एकमेकांना बांधून ठेवतीलच. अरे हो, पण आपणही सगळ्यांना बांधून ठेवायला हवं एकमेकांना. कसं आहे, झाडू असा एकत्र बांधलेला असतो ना, तेव्हा तो कचरा काढतो. पण जेव्हा तो स्वतः विखुरलेला असतो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो. आनंदी. अरे आई, त्यामुळे एकत्र राहा, एकमेकांवर खूप प्रेम करा, जीव लावा, मदत करा. त्यातच आयुष्याचा खरा अर्थ आहे. आता झोपण्यातच आयुष्याचा खरा अर्थ आहे. झोपायला जाऊया का प्लीज? प्लीज चल. नाही नाही, झालं तुझं पूर्ण. झोप झोप. ते दोघं माझ्या खोलीत असतील तर मी कुठे झोपायचं? अरे हो, बघून येतो पप्या परत आलाय का. आता मी कुठे झोपायचं? म्हणजे मुक्ता आमच्या खोलीत आली आहे. तुझ्या घरात कपडे वाळत घालते, वहिनीशी बोलतेय, माझी सेवा करते, आणि हे सगळं सोडून वेगळाच रोमांस चाललाय. असं स्वप्न पडलं तुला? हो ना, खरंच मला काही कळेच ना बाई. आणि मग तू मला प्रपोज केला? ऐकलंस का? पप्या ऑलरेडी लग्नाची स्वप्न रंगवायला लागलाय. किती गोड आहेत तुम्ही. फक्त गोड नाहीये, काय आहे, प्रत्येक नवरा बायको हे एकमेकांचे उत्तम मित्र असले पाहिजेत, सगळ्यात महत्वाचं. आपण ना आता त्यांच्याशी कसं वागायचं हे ठरवलं पाहिजे. आणि मला काय वाटतं, आपण कोणीच त्यांच्या प्रेमाच्या आड येऊ नये. आता हे सगळं काही असलं तरी ते आपल्या मैत्रीच्या आड नाही आलं पाहिजे. हे प्रेम बी वगैरे कळत नाही आपल्याला. हा बरोबर आहे. आपण काय नाही करायचं, आपण जसे आहो ना तसंच वागायचं. उगाच काय टेन्शन नको. हा बाई. हे पण मला अजून एक गोष्ट नाही कळली. काय? तुझ्या स्वप्नात जॉनिता आली बरोबर, आणि मग तू मला कसं काय प्रपोज केलं? कारण स्वप्नाच्या शेवटी एकदम तू आली ना, मी एकदम दचकून उठलोच. गोड असते ना मुक्ता, आय एम शुअर. असं हसू फक्त प्रेमात पडल्यानंतरच येतं. आय एम सो एक्साइटेड. तर आपण काय बोलत होतो? नाही, आपण हे बोलत होतो की त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा. मला हे 100% पटतंय. काय, त्यांना एकमेकांना समजून घ्यायला हवा. आता एकमेकांच्यातली डेप्थ त्यांनी शोधायला हवी. बघ ना, आपण काय शोधायला निघतो आणि काय सापडतं ना आपल्याला. म्हणजे बघ, मी सुंदर दिसले पाहिजे, माझा कॉन्फिडन्स जेव्हा शोधायला गेलो आपण, तेव्हा माझी बहीण सापडली. म्हणजे आमचं नातं सापडलं. पण आता ते प्रपोज करण्याच्या भानगडीमध्ये काय सापडलं सांग? काय भेटलं सांग? हे बघ पाप्या, कधी कुठल्याही पोरीशी बोलणार नाही, लग्नाचा वगैरे विचारच करणार नाही. तो पोरगा आता लग्नाचा विचार करायला लागलाय, पोरींची नीट बोलायला लागलाय. आणि मी पण बघ ना, म्हणजे नेहमी पुरुष वाईटच असतात, पोरांना मारायचं, कुठल्या पोराशी बोलायचं पण नाही.
पण आता इकडं तुमच्या बरोबर राहायला लागले आणि कसं बदललं सगळं ओके वाटतंय आता मला. असंच असतं रे, म्हणजे बघ माया, प्रेम, जीव लावणं हे सगळं मैत्रीच असतं. सगळ्यात मोठी ना मैत्रीच. प्रेमाहून मोठं काहीच नाही. प्रेम ना ही सगळ्यात मोठी भावना आहे. प्रेमाने सगळ्यांना जिंकायचं. ऐक ना, मला तू म्हणतेस ना ते सगळं मान्य आहे. पण काय आता खूप रात्र झाली किंवा तुझं बोलणं खूप झालंय, काय मला कळत नाही. मला प्रचंड झोप येते, मी झोपायला चाललोय. आणि ते दोन प्रेम पक्षी बसलेत ना आमच्या रूम मध्ये, त्यांना तर उडवायला हवं, नाहीतर ते घरटं बनतील तिथे. हा नको नको नको, जाऊ दे, संकोच वाटेल त्यांना. राहू देत त्यांना एकदा. कुठे गेले बाई हे गौरव आनंदी आपल्याला एकटं सोडून? अरे मस्त हवा पडली यार, मस्त पत्ते वगैरे खेळलो असतो, कॉफी बनवली असती सगळ्यांसाठी. नाही, लई मजा आली असती. परी पण पाहिजे होती राव. ए नको नको, ती नाही ते बरं आहे. तिने लगेच ते सगळं फेसबुकवर टाकलं असतं, मग अजून राडा झाला असता, गोंधळ झाला असता सगळाच. अरे आता काय करायचं यांच्यासाठी? रात्रभर जागरण करायचं का गोंधळ घालायचा? कसं केलं प्रपोज एकदा दाखव परत. पुढच्या 5-10 वर्षात जर आपलं कोणाशी जुळलं नाही, आपलं लग्न ठरलं नाही, तर माझ्याशी लग्न करशील? तुमचा हुकूम आपला एखादा बाई नक्की करणार आपण. अरे लई मजा येईल तुझ्या बरोबर. द्या टाळी. ए म्या काय हो बी नाही म्हणणार तुला. आपण फ्रेंडच भारी आहे, तू बेस्ट फ्रेंड आहे आपला. आणि कशाला उगाच त्याचा विचार करायचा, आपण जसे आहो ना तसंच राहिलो. उगाच काय वेगळं नको. आणि यांना पण काहीतरी वेगळं वाटण उगाच. काय काय बोलतो पापे? मला तेच पाहिजे भाई. त्यांना इथेच हवं असणार. उद्यापासून त्यांना त्यांची स्पेस द्यायची. हे नक्की ठरलं, फिक्स. ओके ओके. चल गुड नाईट. मरते हो तुझे मैं करते हूँ, तुझसे बिछड़ने से डरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ, तेरी अदाओं पे मरता हूँ. का बघतोय? हा मग टेबल टेनिस खेळतोय का? तुला अजून चहा मिळाला नाही का? नाही ना. हा, तरीच तुझी चिडचिड चालू आहे. चहा, गरम गरम चहा. सावकाश सावकाश. भगवान नाही आला नाही नको. का? कुठे? का थांबवलं आपल्या इथे? मुझे लगता है अपनी तनख्वाह होने वाली है. हाँ काही बोलतो. इथे आपल्याला कोणी का पगार देईल? अरे ये ऑफिस है रे होटल का. नाही नाही, मला असं वाटतंय ना आपलं किचन आहे ना इथे शिफ्ट करणार असतील. नहीं नहीं, मुझे लगता है यहाँ पे तुम दोनों को शिफ्ट करेंगे ताकि तुम दोनों का प्यार कस्टमर्स को ना दिखे, इसलिए. तुला काय प्रॉब्लेम आहे काय? हा? आमचा प्यारचा काय प्रॉब्लेम आहे तुला? त्यापेक्षा तू एक काम कर, तुझं चहाचं ते टपडं आहे ना ते इकडे घेऊन ये आणि इथे चहा बनव. आणि भगवान कसं आहे ना, आता आमची जोडी जुनी झाली. अरे आता नवीन जोडी आली आहे, पप्या भाई आणि मुक्ताताई. अडकले आतमध्ये, अडकलेत. रिक्षाच्या आतमध्ये अडकलेत. आणि रिक्षा अडकली ट्रॅफिकच्या आतमध्ये. अरे मग हे काय लवकर निघायचं ना त्यांनी, कामावर कशाला उशिरा यायचं? शांत आपण बाई, शांत राहूयात. मुंबई आहे, 10-15 मिनिटं इकडे तिकडे होणार. तू चहा पी ना. मस्त झालं आनंदीच्या. हिशोब राहिलाय माझा. मी हिशोबाला बसतो. मी
आज जातो आणि हिशोबाला बसतो. अरे मी येऊ मदत. नाही तू नको येऊ. तू नको येऊ म्हणजे काय, काही गरजच नाहीये. तू चहा पी ना आरामात. हा मुक्ताला कंपनी दे. हा मी चहा इथेच ठेवून आज जातो हिशोब करायला. हा हॅलो लक्ष्मण दादा. हा हो किती वेळ हो, इथे थांबलोय तर आम्ही तुमच्यासाठी. मुक्ता मॅडम चिडल्या आहेत, हॉटेल कसं सुरू करणार. काय उर्मिला ताई एवढा वेळ लावतात का आवरायला. हा काय बरं तुमचं. हो 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 हा का आपल्यामध्ये कबाब मी हड्डी आपल्या दोघांनाच कोंडून ठेवायला हवं होतं ना. नाही तुम्ही कशाला. आम्ही सॉरी. सॉरी आम्ही सॉरी. तुम्ही कोंडून ठेवलं मग. सो क्यूट. बरं ऐका ऐका, आम्हाला ना तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं. म्हणजे पगार वगैरे. नाही पगार होईल, वेळेत होईल, त्याची काही काळजी करू नका. ओ दॅट रिमाइंड्स मी, तुमचा पगार राहिलाय नाही का. अरे सॉरी. सॉरी. अरे गौरव सेठ वैसा नहीं है, तो वैसे भी हमारे यहाँ पे टाइम पास ही होता है, इसलिए कुछ लगता नहीं. हाँ. होता है ना, टाइम पास होता है ना. हाँ. और टाइम का मतलब क्या है. पैसा. टाइम इज मनी. तो टाइम पास हो गया, पगार हो गया. नहीं मतलब वैसे नहीं. अरे गंमत करतोय तो पगार देणार आहे. देणार आहे पण एका अटीवर. कोणती? हा एका अटीवर. काय? काल आपल्या खयाली पुलामध्ये काय झालं ते तुम्ही बघितलंच आहे. तर ते प्रेम प्रकरण फुलावं याची जबाबदारी आता आपली आहे. ओके. तर पप्या आणि मुक्ताला आता आपण स्पेस द्यायला पाहिजे. स्पेस माने वो कोई मिल गया वाला काय. स्पेस मतलब जगह. अच्छा मतलब किचन की जगह उन दोनों को देने वाले हो और हम यहाँ पे खाना पकाने वाले. बाथरूम मध्ये अरे त्याला समझाऊन सांगायला पाहिजे. देखो भगवान ऐसा नहीं है. कैसा है कि तुम और तुम्हारी पत्नी जब एक साथ होते हैं तब तुम दोनों को अपनी पर्सनल स्पेस चाहिए ना. मतलब तुम्हारे माता पिता, भाई बहन, चाचा चाची हर समय तुम्हारे साथ रहेंगे तो तुम दोनों प्यार कैसे कर पाओगे. तुम दोनों को प्यार करने के लिए जगह चाहिए ना. असं काय निघून गेले दोघे. निवांत बसलो असतो मस्त एकत्र चहा प्यायला असतो मग केलं असतं काम सुरू. कळतच नाहीये बाई. साहिल नाही, त्यात परी घरी गेलीये. परी गेली घरी. कालपासून आपण दोघंच बोलतोय. बोर होत. म्हणजे तसं नाही पण म्हणजे सगळे असले तर मजा आली. चहा पिया. अरे लेकिन काहे की जगह. अरे हमारी दीदी तो हमेशा हमारी फैमिली के साथ ही रहती है. हम जब घर जाते हैं ना तभी भी तो भी हम दोनों में प्यार है ना, तो स्पेस की काय जरूरत है. एक मिनिट मी समजू का. हे बघ आता आम्ही दोघं असताना तू मध्ये मध्ये येऊन आम्हाला जो त्रास देतोस ना तसा त्रास त्या दोघांना द्यायचा नाही. कळलं. किती साध्या आणि आटोपशीर शब्दात सांगितलं तुम्ही. करेक्ट कळलंय तुम्हाला. करेक्ट कळलंय. तर तेच आता आपण मुक्ता आणि पप्याच्या बाबतीतही करायचंय. ओके. ते दोघं जर गप्पा मारत असतील तर मध्ये जाऊन लुडबुड करायची नाही. कळलं का रे. आणि काय काय माहितीये का, ते असं दोघं शांत बसले असतील ना तर त्यांना कोणीही काम सांगायचं नाही सांगायचं. आणि मुक्ता समोर पप्याची आणि पप्या समोर मुक्ताची खूप स्तुती करायची. हे जरा अवघड आहे पण आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, त्यांच्या प्रेमाची जी कळी फुलली आहे त्यात आपलं योगदान कळलंय. हो कळलंय. आणि तसंही स्पेस न मिळण्याचं दुःख काय असतं ते आमच्याशी अजून कोणाला कळणार आहे. लेकिन हम अभी भी नहीं समझे कि प्यार करने के लिए जगह की काय जरूरत है. अरे भगवान मी सांगतो तुला नंतर समजावून सांगतो. ओके. आणि आता एक करायचंय. तुम्ही या खिडकीतून बाहेर उडी टाका आणि मेन दारातून आत या. अरे त्यांना कळेल ना आपण चुहा मीटिंग करत होतो. आणि ऐका कारण काय सांगायचं की आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. ओके. ट्रॅफिकचं कारण सांगायचं. आणि याच्या पगाराचं बघा. तू टेन्शन. चला. भगवान संभल के.
नहीं तो तेरी जगह उस भगवान के यहाँ तैयार हो जाएगी. हाँ मी 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 नाही. नाही मी जातो आधी. मी तुला ते उचलून घेऊ का? ते जेजुरीला घेतलं होतं ना 5 पायऱ्यांवर. घेतो ना उचलून ते. रोमॅन्टिक येतो दोघे. आय नो, सो क्यूट. चल आपण जाऊया. हे थांब, आपण त्यांना काय कारण द्यायचं? कारण त्यांना कळता कामा नाही आपण त्यांना स्पेस देत होतो ते. खरंच रे, एखाद्या व्यक्तीसाठी ना आपण निस्वार्थीपणे जे काही करतो ना ते किती गोड आणि ते किती ऐक ना, मला बरेच दिवस तुला हे विचारायचंय, तू इतकं जड का बोलतेस? अरे जड कुठे आहे? अरे प्रेमाचा जडत्व तुला जडत्व असतं प्रेमाचं. आपण त्यांना सांगूया हिशोबाच्या वह्या शोधत होतो. हा, आणि आता चल चल, होला हो म्हणायचं, होला हो म्हणायचं. हो हो हो. आणि शंकरपाळ्यांना काय म्हणतात तिकडे? शंकरपाळे. त्याला पण तेच म्हणतात. अरे मग असं वेगळं कसं म्हणतील गावाकडे? तेच तर म्हणतात. गप्पा चालल्यात. नाही चालू दे चालू दे. तुझा प्रॉब्लेम वेगळा आहे. तू हे फोनवर बोलता बोलता हिशोबाच्या वया शोधतेस ना, म्हणून मिळाल्या नाहीत मला हिशोबाच्या वया. अरे टेबलवर आहेत तुझ्या. आहेत ना, टेबलवर आहेत, पण त्या या महिन्याच्या आहेत. मला गेल्या महिन्याच्या हव्यात, त्या मिळत नाहीत. लॅपटॉपवर सगळा हिशोब आहे ना सगळ्या महिन्यांचा. असतो लॅपटॉपवर असतो, पण ती वही पाहिजे मला आता. हवी होती आता मला. मी वहीच शोधायला गेलो होतो म्हणून, पण नाही मिळाली. आणि हे लोक पण नाही ना आले. उर्मिला, हो, लक्ष्मण, नाही आले. भगवान. येतील 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 आता. शैतान का नाम लिया और भगवान हाजिर. पोचलो बाबा एकदाच. कितना ट्रॅफिक आहे, कोई हद ही नाही. भाई तुम्ही रिक्षाने आलाय ना, तुम्ही असं धापा का टाकताय? हा रिक्षा म्हणजे सोडावी लागली ना रिक्षा. खूप ट्रॅफिक होतं, मग हालेच ना जागेवरून रिक्षा. मग उतरलो रिक्षातून आणि धावत आलो. वा वा वा. बघितलं? आणि तू उगाच चिडते यांच्या. ठीक आहे आता चला कामाला लागा. जा चला. हा, पण परत इथे असं होतं का म्हणे भगवान. हा, सांगून ठेवतोय, नाही तो पगार नाही दूंगा. टाइमपास नाहीये. हा, हे बघ भगवान, लक्षात घे, या स्पेस मध्ये सगळे प्रेम करतात, कामावर आपल्या प्रेम करतात. त्यामुळे स्पेस द्यायला हवी आपण. काम करताना एकमेकांना स्पेस द्यायला हवी, पण या स्पेसचा आपण रिस्पेक्ट करायचा आता. ओके ओके. झालं चलो. आता चला चिट्ट्या पाडूया. चला. चिठ्ठ्या कशाला? अरे म्हणजे कामाचं वाटप नको का व्हायला? हो बरोबर आहे. पण मी काय विचार करत होतो, आता परी पण नाहीये. हा, आपण चौघच आहोत, तर हे चिठ्ठ्या बिठ्ठ्या कशाला? खूप होतं ते. आपण काय करूया, आपण काय करूया, मी हिशोबाला बसतो. म्हणजे मला हिशोबाला बसायचंच आहे. आणि तुला काय? माझं ते देवाची पूजा राहिली. तुझी देवपूजा राहिली. आणि बाजारात जायला पाहिजे कोणीतरी. सामान संपलंय सगळं. भाजी चिकन सगळं संपलंय. लक्ष्मण, संपलंय ना रे सगळं? हो म्हणतोय. म्हणजे कोणाला तरी जायलाच लागेल बाजारात. अरे हो, मग त्याच्यात काय एवढं विचार काय करायचा बाई? नेहमीसारखं करू ना, मी काउंटरवर थांबतो, तू जाऊन ये बाजारात. हा चालेल. नो प्रॉब्लेम. तसं नको रे. दोघंही जा. का? मी एकटे जाऊ शकते की? नाही, सामान खूप आहे. अरे मग मी उचलून की. नाही, प्रॉब्लेम वेगळा आहे. सामान खूप आहे म्हणजे हात 2 आहेत, पिशव्या खूप आहेत. 2 हातात एवढ्या पिशव्या मावणार नाहीत तुझ्या. त्यामुळे अजून 2 हात हवेत. हे 2 हात घेऊन जा. दोघंही जा. तो खूप बोलेल आता. हा ठीक आहे. ओके चालेल. एक काम करतो, मग मी बाईक मागवतो. हा मागव. म्हणजे हा मागव. बाईक वर जातो आणि पटकन येतो ना. येस ठीक आहे, मी आवरते. येस, दिस इज सो एक्साइटिंग.
दिस इज सो एक्साइटिंग की चिठ्ठ्या न पाडताही कामं आपल्याकडे होऊ आहेत, हो शकतात. हो. तू लाग सगळी कामं कर. हो, हो, हो. चहा संपतो आणि तुम्ही या आरामात या. हा? इथे आम्ही सांभाळतो सगळं. काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. मी गेलोय.